नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत, जो जितका धर्मशास्त्रीय आहे, तितकाच मानवी मनाला गोंधळात टाकणारा आहे. आपल्या स्रोतांनुसार हा प्रश्न थेट प्रकटीकरण या ग्रंथाच्या गूढ पानांमधून येतो. प्रश्न वरवर पाहता साधा आहे, पण त्याची उत्तरं ती आपल्या विश्वासाच्या गाभ्याला हात घालतात. प्रश्न असा आहे, भविष्यात जेव्हा अथांग गर्तेतून सैतानी टोळांची फौज पृथ्वीवर येईल, तेव्हा देवाचे सर्व भक्त सुरक्षित राहतील का? की केवळ 1,44,000 निवडलेल्या लोकांनाच अभय मिळेल आणि बाकीच्या विश्वासणाऱ्यांना विंचवाच्या दंशासारख्या वेदना सहन कराव्या लागतील? म्हणजे एका बाजूला देवाच्या संरक्षणाचं वचन आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच्याच लोकांना होणाऱ्या भयंकर त्रासाचं वर्णन. आज आपण या धर्मशास्त्रीय गुढाच्या दोन्ही बाजू तपासणार आहोत आणि सत्य कुठे दडले याचा शोध घेणार आहोत. हो, आणि ही चर्चा समजून घेण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी आधी स्पष्ट कराव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे शिक्कामोर्तब झालेले ते 1,44,000 लोक. दुसरी गोष्ट म्हणजे पर्जन्य काळाच्या सुरुवातीचा पवित्र आत्मा मिळालेले इतर संत. आणि तिसरी अर्थातच ती 5 महिन्यांची भयंकर टोळधाड. आपल्या स्रोतांमधून यावर 2 पूर्णपणे भिन्न मतप्रवाह समोर येतात आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. बरोबर. तर मग सुरुवात करण्यापूर्वी या संकल्पना थोड्या सोप्या करून सांगूया. मला वाटतं हे समजून घेतल्याशिवाय पुढची चर्चा समजायला अवघड जाईल. चला, या शिक्कामोर्तब किंवा सीलिंग पासून सुरुवात करूया. याचा नेमका अर्थ काय आहे? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर शिक्कामोर्तब म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याचा शिक्का मिळणं. हे देवाच्या मालकीचं आणि संरक्षणाचं चिन्ह आहे. पण आपल्या स्रोतांमध्ये याचे 2 स्तर सांगितले आहेत आणि इथे सगळा गोंधळ सुरू होतो. 2 स्तर म्हणजे एखाद्या सिक्युरिटी क्लिअरन्ससारखं का? हा, तुम्ही तसं म्हणू शकता. पहिला स्तर आहे पर्जन्य काळाच्या सुरुवातीचा पवित्र आत्मा. हा तो आत्मा आहे जो सुरुवातीच्या काळात प्रेषित पेत्र किंवा पौल यांना मिळाला होता आणि जे भविष्यात देवासाठी आपलं जीवन देतील, म्हणजे शहीद होतील, त्या साक्षीदारांनाही हाच आत्मा मिळेल. असं समजा की ही देवाच्या राज्यात प्रवेशाची एक सामान्य पण अत्यंत महत्वाची ओळख आहे. ठीक आहे. म्हणजे हा बहुतांश विश्वासणाऱ्यांना मिळणारा आत्मा आहे. मग दुसरा विशेष स्तर कोणता आहे? तो आहे पर्जन्य काळाच्या शेवटचा आत्मा. हा एक विशेष शिक्का आहे जो केवळ त्या 1,44,000 लोकांनाच मिळतो. हे ते लोक आहेत जे पहिलं फळ म्हणून ओळखले जातात. हे देवाच्या संरक्षणाचं एक VIP पास असल्यासारखं आहे, ज्यावर लिहिलेलं आहे सर्व संकटांपासून संपूर्ण संरक्षण. आणि प्रश्न हा आहे की ज्यांच्याकडे सामान्य पास आहे त्यांना टोळांच्या हल्ल्यावेळी काही संरक्षण मिळेल की नाही? अगदी. आणि ही टोळांची पीडा, आपण याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हे काही सामान्य संकट नाही. याचं जे वर्णन आहे ते एखाद्या हॉरर चित्रपटासारखं आहे. अगदी. प्रकटीकरण 9 नुसार ही पीडा 5 महिने चालेल. या टोळांना माणसांना मारण्याची परवानगी नसेल, पण त्यांना छळण्याची असेल. त्यांचा दंश विंचवाच्या दंशासारखा असेल. बापरे. वेदना इतक्या असह्य असतील की लोक मृत्यूची इच्छा करतील, पण त्यांना मृत्यू येणार नाही. कल्पना करा, 5 महिने 24 तास नरक यातना भोगत जगायचं, पण मरता येणार नाही. ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. आणि या सगळ्या घटना एका विशिष्ट क्रमाने घडतात, बरोबर? हा क्रम समजून घेणं महत्वाचं आहे, नाही का? हे अत्यंत महत्वाचं, कारण दोन्ही दृष्टिकोनांचा पाळा याच क्रमावर अवलंबून आहे. आपल्या स्रोतांनुसार क्रम असा आहे, आधी 6वा शिक्का उघडल्यावर त्या 1,44,000 लोकांना शिक्कामोर्तब केलं जातं. त्यानंतर बराच काळ गेल्यावर 5वा करणा वाचतो आणि टोळांची पीडा सुरू होते. आणि या पीडेनंतर 6वा करणा वाचतो तेव्हा श्वापदाचा शिक्का म्हणजे 666 येतो. हा क्रम लक्षाक्रमी नर्चेचा आहे. ठीक आहे, तर आता आपण मूळ प्रश्नाकडे वळूया. चला, त्या पहिल्या आणि खरं सांगायचं तर जास्त भीतीदायक दृष्टिकोनावर बोलूया. हा दृष्टिकोन म्हणतो की हो, पर्जन्य काळाच्या सुरुवातीचा आत्मा मिळालेल्या संतांनाही त्या 5 महिन्यांच्या भयंकर वेदना सहन कराव्या लागतील. बरोबर. या दृष्टिकोनाचा सर्वात मोठा आधार प्रकटीकरण 9.4 मध्ये आहे. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की ज्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही, केवळ त्यांनाच इजा करावी. हा दृष्टिकोन मानतो की इथला शिक्का म्हणजे केवळ तो विशेष VIP शिक्का जो 1,44,000 लोकांना मिळालाय. अच्छा. त्यामुळे ज्यांच्याकडे फक्त सुरुवातीचा आत्मा आहे त्यांना यातून सूट मिळत नाही. पण यामुळे माझ्या मनात एक मोठा प्रश्न येतो. जर सुरुवातीचा आत्मा मिळालेल्या सर्वांना संरक्षण मिळणार होतं, तर मग देवानी इतका मोठा सोहळा करून त्या 1,44,000 लोकांना वेगळं शिक्कामोर्तब करण्याची गरज काय होती? त्यांचा खास उल्लेख का करायचा?
अगदी बरोबर. आणि हाच या दृष्टिकोनाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर संरक्षण सगळ्यांनाच मिळणार असेल तर 1,44,000 लोकांच्या शिक्कामोर्तबाला काही विशेष अर्थच उरत नाही. त्यांचा वेगळा उल्लेखच हे सुचवतं की त्यांना मिळणारं संरक्षणही वेगळं आणि विशेष आहे. ठीक आहे, हा तर्क पटण्यासारखा आहे. पण मग देव आपल्याच लोकांना इतका त्रास का होऊ देईल? यामागे काय हेतू असू शकतो? इथेच दुसरा मुद्दा येतो. हा दृष्टिकोन मानतो की हा त्रास म्हणजे शिक्षा नाही, तर एक परीक्षा आहे. परीक्षा? हो, एक अग्निपरीक्षा. या 5 महिन्यांच्या वेदनांमधून तावून सुलाखून निघाल्यावर त्यांचा विश्वास अधिक दृढ होईल. ही पीडा त्यांना भविष्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या परीक्षेसाठी म्हणजेच श्वापदाचा शिक्का म्हणजे ते 666 नाकारण्यासाठी तयार करेल. म्हणजे जे तुम्हाला मारत नाही ते तुम्हाला अधिक मजबूत बनवते, यासारखाच हा प्रकार आहे. पण हे ऐकायला खूप विचित्र वाटतंय. म्हणजे देव आपल्याच लोकांना अधिक मजबूत बनवण्यासाठी इतक्या भयंकर वेदना देईल, हा विचारच पटायला जड जातोय. हे समजायला कठीण आहे, हे खरंय. पण या तर्कामागे एक विचार आहे. कल्पना करा, ज्या व्यक्तीने 5 महिने सैतानी छळ सहन केला आहे आणि तरीही आपला विश्वास टिकवून ठेवला आहे, त्या व्यक्तीसाठी 666चा शिक्का नाकारणं कितीतरी सोपं असेल. त्या वेदनेच्या तुलनेत जगाच्या मोहांना बळी न पडणं ही एक छोटीशी गोष्ट असेल. ही एक प्रकारची आध्यात्मिक भट्टी आहे जी त्यांना अशुद्धतेपासून वेगळं करून शुद्ध सोनं बनवेल. एक प्रकारचं आध्यात्मिक ट्रेनिंग कॅम्प, पण नरकातून. या दृष्टिकोनाच्या समर्थनार्थ स्रोतांमध्ये आणखी काही पुरावे दिले आहेत का? हो, दिले आहेत. तिसरा मुद्दा तेल आणि द्राक्षारसाच्या उदाहरणावरून येतो. तिसरा शिक्का उघडल्यावर दुष्काळ पडतो, पण एक आवाज सांगतो की तेल आणि द्राक्षारसाला इजा पोचवू नका. यातील तज्ज्ञांच्या मते तेल आणि द्राक्षारस हे पवित्र आत्म्याने अभिषेक केलेल्या लोकांचं प्रतीक आहे. बरोबर. पण मुद्दा हा आहे की दुष्काळात मिळालेले हे संरक्षण टोळांच्या पीडेवेळीही मिळेलच याची काही हमी नाही. प्रत्येक संकट वेगळं आहे आणि त्यासाठी लागणारं संरक्षणही वेगळं असू शकतं. म्हणजे एका संकटातील सुरक्षा दुसऱ्या संकटात लागू होईलच असं नाही. बरोबर. आणि शेवटचा मुद्दा वेळेच्या क्रमावर आधारित आहे, जो खूप महत्वाचा आहे. प्रकटीकरण 11 मध्ये देवाच्या उपासकांना संरक्षण देण्यासाठी मंदिराचं, वेदीचं आणि उपासना करणाऱ्यांचं मोजमाप केलं जातं. हो. पण हे कधी होतं? 6वा करणा वाजल्यानंतर. आणि टोळांची पीडा तर 5व्या करणाच्या वेळी येते. अच्छा. त्यामुळे या दृष्टिकोनानुसार मोजमाप सुरू होण्याआधीच टोळांची पीडा संपलेली असेल. म्हणून त्या संरक्षणाचा आधार टोळांच्या पिढेदरम्यान लागू होत नाही. ठीक आहे. म्हणजे हा दृष्टिकोन अगदी तर्कशुद्ध पद्धतीने आपली बाजू मांडतो. पुरावेही आहेत आणि त्यामागे एक विचारसरणीही आहे. पण हे सगळं ऐकून खूपच निराशाजनक वाटतंय. मला खात्री आहे की श्रोतांमध्ये या नाण्याची दुसरी बाजही दाखवली असेलच, नाही का? कारण देवाच्या लोकांना इतका त्रास होईल हे पटायला थोडं जड जातं. हो, नक्कीच आहे. आणि ही दुसरी बाजू तितकीच प्रभावी आणि श्रोतांवर आधारित आहे. हा दृष्टिकोन ठामपणे सांगतो की नाही, पर्जन्य काळाच्या सुरुवातीचा पवित्रात्मा मिळालेल्या संतांनाही या पिढेपासून वाचवले जाईल. ते पूर्णपणे सुरक्षित राहतील. हे ऐकून बरं वाटलं. मग या दृष्टिकोनाचा पाया काय आहे? तो पहिल्या दृष्टिकोनाला कसं आव्हान देतो? हा दृष्टिकोन शिक्का या शब्दाच्या व्याख्येलाच आव्हान देतो. तो विचारतो की जर शिक्कामोर्तब म्हणजे पवित्र आत्मा मिळणं असेल तर तो इतका मर्यादित कसा असू शकतो? प्रेषित पाऊल किंवा पेत्रा यांच्याकडे देवाचा शिक्का नव्हता का? नक्कीच होता. हा दृष्टिकोन मानतो की पवित्र आत्म्याचा कोणताही शिक्का, मग तो सुरुवातीचा असो वा शेवटचा, तो देवाच्या मालकीचा आणि संरक्षणाचं चिन्ह आहे. आणि तेवढं संरक्षण मिळवण्यासाठी पुरेसं आहे. हो. म्हणजे त्यांच्या मते देवाने आपल्या लोकांना 2 वेगवेगळ्या दर्जामध्ये विभागलेला नाही. शिक्का तो शिक्काच. अगदी बरोबर. या मताच्या समर्थनार्थही काही पुरावे आहेत. पहिला मुद्दा तर आधीच्या दृष्टिकोनातील तेल आणि द्राक्षारसाच्या उदाहरणालाच वेगळ्या प्रकारे पाहतो. अच्छा, कसा? ते म्हणतात, बघा, तिसऱ्या शिक्क्याच्या वेळी म्हणजे दुष्काळात तेल आणि द्राक्षारसाचं संरक्षण केलं जातं. आणि हे 1,44,000 लोकांना शिक्कामोर्तब होण्याच्या खूप आधी घडतं. यातून हे सिद्ध होतं की देव आपल्या अभिषेक केलेल्या लोकांचं संरक्षण करतोच, मग त्यांना तो विशेष शिक्का मिळालेला असो वा नसो. ही देवाची एक कार्यपद्धती आहे, एक पॅटर्न आहे. बरोबर. वाव. म्हणजे एकाच उदाहरणाचे 2 पूर्णपणे वेगळे अर्थ. हे खूपच मनोरंजक आहे. आणखी काय मुद्दे आहेत? दुसरा एक अतिशय सुंदर तर्क मंदिराच्या संकल्पनेवर आधारित आहे. प्रकटीकरण 11 मध्ये आपण पाहिलं की ज्यांना मोजलं जातं ते मंदिराच्या आत उपासना करत असतात आणि ते सुरक्षित राहतात. हो. पण जे बाहेरील अंगणात आहेत त्यांना त्रास होतो.
या दृष्टिकोनानुसार जे भविष्यात शहीद होणार आहेत ते आज देवाच्या इतक्या जवळ आहेत, त्याच्या सान्निध्यात एक पवित्र जीवन जगत आहेत की ते आध्यात्मिकदृष्ट्या मंदिराच्या आत आहेत. म्हणजे त्यांचं आध्यात्मिक स्थानच त्यांचं भौतिक संरक्षण बनतं. तंतोतंत. ते शरीरानं जगात असले तरी आत्म्यानं देवाच्या पवित्र स्थानी आहेत. त्यामुळं बाहेरच्या जगात चाललेली टोळांची पीडा त्यांना स्पर्श करू शकत नाही. जसं मंदिराच्या आतल्या व्यक्तीला बाहेरच्या अंगणातील गोंधळाचा त्रास होत नाही. आणि या दृष्टिकोनाचा सर्वात मोठा आधार कोणता आहे? तो आहे प्रकटीकरण 3:10 मधील येशूचं थेट वचन. यात येशू म्हणतो, तू माझ्या सहनशीलतेचे वचन पाळले आहेस, म्हणून मी सुद्धा तुला परीक्षेच्या वेळेपासून वाचवीन, जी वेळ सर्व जगावर येणार आहे. हा दृष्टिकोन मानतो की हे एक सार्वत्रिक आश्वासन आहे जे सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. टोळांची पीडा ही संपूर्ण जगावर येणारी एक परीक्षेची वेळ आहे. त्यामुळं जे धीराने देवाचं वचन पाळतात त्यांना यातून वाचवलं जाईल. या वचनात 1,44,000 लोकांचा किंवा कोणत्या विशेष शिक्ष्याचा उल्लेख नाही. ते सरळ आणि सोपं वचन आहे. तर एका बाजूला विशिष्ट वचनांचा शब्दशः अर्थ घेतला जातोय, तर दुसऱ्या बाजूला देवाच्या सर्वसमावेशक वचनांवर आणि त्याच्या चारित्र्यावर भर दिला जातोय. आपण आता अशा ठिकाणी पोहोचलो आहोत जिथे दोन्ही बाजूंकडे ठोस पुरावे आहेत आणि दोन्ही बाजू तितक्याच पटणाऱ्या वाटत आहेत. हो, आणि म्हणूनच हा विषय इतका आकर्षक आहे. याचं उत्तर सोपे नाही. आपल्यासमोर दोन वेगवेगळे पण स्रोतांवर आधारित असलेले दृष्टिकोन आहेत जे पूर्णपणे भिन्न निष्कर्षांपर्यंत पोहोचतात. मग या सगळ्याचा आपल्या श्रोत्यांसाठी नेमका अर्थ काय? हा केवळ एक धर्मशास्त्रीय वादविवाद आहे की यातून काहीतरी मोठं शिकण्यासारखं आहे? मला वाटतं हा वाद केवळ टोळांचा नाही, तर तो थेट आपल्या विश्वासाच्या गाभ्याला हात घालतो. देव आपल्या लोकांना संकटातून वाचवतो की संकटात टिकून राहण्यासाठी त्यांना मजबूत करतो? तुमच्या माझ्यासारख्या विश्वासणाऱ्यासाठी या दोन्ही उत्तरांचे परिणाम खूप वेगळे आहेत. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला. हा वाद, दुःख, दैवी संरक्षण आणि संकटाच्या काळात विश्वासू असण्याचा नेमका अर्थ काय याबद्दल आहे. यात एक खोल तणाव आहे. एका बाजूला असा बियव आहे जो आपल्या लोकांना आगीतून चालण्यास लावतो, जेणेकरून ते अधिक शुद्ध होतील. ही एक कठोर पण प्रेमळ शिस्त आहे. आणि दुसऱ्या बाजूला असा देव आहे जो आपल्या मुलांवर इतकं प्रेम करतो की तो त्यांना त्या आगीच्या झळांपासून दूर ठेवतो. तो एक संरक्षक पिता आहे. आणि गंमत म्हणजे बायबलमध्ये आपल्याला देवाचे हे दोन्ही रूपं दिसतात. त्यामुळे कोणताही एक दृष्टिकोन पूर्णपणे नाकारता येत नाही. बरोबर. आणि हे स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे की आपले स्रोत यापैकी कोणताही एक दृष्टिकोन बरोबर आहे असं ठामपणे म्हणत नाहीत. ते फक्त दोन्ही बाजूंचे पुरावे आणि तर्क सादर करतात, जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात. हो, हे आपल्याला बायबलच्या या वचनांच्या गहन अर्थावर गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडते. उत्तर सोपं नाही आणि कदाचित ते तसं असू नये, हाच त्याचा उद्देश असावा. कदाचित देवाला वाटतं की आपण या दोन्ही शक्यतांचा विचार करावा आणि आपलं अवलंबित्व केवळ त्याच्यावर ठेवावं, मग परिस्थिती कशीही असो. तर आज आपण एका गहन प्रश्नाचा आढावा घेतला. पर्जन्य काळाच्या सुरुवातीचा पवित्र आत्मा मिळालेल्या संतांना टोळांच्या पिढीचा सामना करावा लागेल की नाही, आणि त्यासाठी स्रोतांमध्ये दिलेले दोन्ही परस्पर विरोधी दृष्टिकोन आपण पाहिले. एकीकडे ही पीडा विश्वासाला मजबूत करणारी परीक्षा असू शकते, तर दुसरीकडे देवाचं वचन विश्वासणाऱ्यांना अशा परीक्षेतून वाचवण्याचं आश्वासन देतं. हे विश्लेषण आपल्याला एका अंतिम आणि थोड्या अस्वस्थ करणाऱ्या विचाराकडे घेऊन जातं. स्रोतानुसार या पीडेचा उद्देश लोकांना मारणं नाही, तर त्यांना इतक्या तीव्र वेदना देणं आहे की मृत्यू त्यांना हवासा वाटेल. आता एक क्षण विचार करा, ही पीडा कोणालाही हो, मग ते 14,44,000 वगळून बाकीचे संत असोत किंवा फक्त अविश्वासी असोत. पण अशा तात्पुरत्या परीक्षेचा अंतिम हेतू काय असू शकतो, जी नरकाच्या वेदनांची आठवण करून देते? हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि यावर विचार करायला हवा. या पीडेचा खरा उद्देश काय आहे? विश्वासार्हतेची परीक्षा घेऊन त्यांना अधिक शुद्ध करणं, की जे विश्वासात डळमळीत झाले आहेत, जे काठावर उभे आहेत, त्यांना शेवटची आणि अत्यंत भयंकर चेतावणी देणं? ही एक शेवटची संधी आहे का, की श्वापदाचा शिक्का घेण्याआधी सैतानाच्या राजवटीची एक छोटीशी झलक पाहून तरी देवाकडे वळा? या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्या 5 महिन्यांच्या यातनेतच दडलेलं असेल.